Hello lovies, welcome back to my YouTube channel. I mean another YouTube vlog. जसं तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं तर आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला. येस लेट्स गो गाईस. चला निघूया. आत्याबाई पाठच केलं की सगळं चला निघूया. ट्रेनिंग फुल आहे. अगं बाई ब्लॉग परत पुरता तर सोड माणसाला काय ना काय स्कूलिंगच चालू असते. इकडे उभे राहिलेले काच खाली घ्या. नानी जाऊ का आता येते चला. आणि 5 वाजता उठले बबड्या. मी 5 वाजता उठले बाई बबड्या. 5ला नाही 4ला. सॉरी आम्ही 3:40 ला उठले. अंघोळ केलं 5:10 मला उठवलं 3 वाजता निघलेत आता. निघाले आमचं फर्स्ट स्पॉट आहे श्री दत्त मंदिर. आता दत्त माऊलीचं दर्शन घेतो आणि मग आम्ही पुढे निघतो. ओ म्हणजे दत्त माऊलीच आहे ना. दत्त ज्ञान मंदिर दुसरं मंदिर आपण. आता नेक्स्ट मंदिर जिथे आम्ही जाणार आहे त्याचं नाव आहे पंचाळेश्वर. आमची आत्या माणभाऊ पंथातली आहे तर ते त्यांचे देव आहेत. आय हॅव स्टडीड अ लॉट. बघा सो फायनली आमचं श्री दत्तांचं दर्शन झालं आहे. मस्त असं दर्शन बघितलं असेल तुम्ही. आता ते पंचाळेश्वर जिथं चाललं ते खूप लांब आहे इथून आणि आमच्या ड्रायव्हरचे आत्ताच पाय दुखतात म्हणजे हिच्या डवऱ्याचे. सो आता बघूया कसं पोचतो किती वेळात पोचतात काय होतं. आम्हाला खूप झोप. आम्ही फक्त 2 तास झोपलोय तर आता आम्ही गाडीत डायरेक्ट शूम होणार आहे आणि तिथे गेल्यावर भेटूयात. बाय. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. किती तास लागले आपल्याला पोचायला भाई? 5-6 तास लागलेले आहेत आम्हाला इथे पोचण्यासाठी. इथे आहेत आमचे निखिल बंधू आणि आता आम्ही चाललो आहोत मंदिरात. ओव्हर देअर इज द मंदिर. ते तिथे नदी आहे. बोटनी जातात पण नदीत पाणी नसल्यामुळे आम्ही चालत जाणार आहे. चल त्रिशा टॅन होऊन जाईल एवढं ऊन आहे. आता पुढं काय केलं? दर्शन करून झालं फायनली. आता आपण काय करणार आहे? देवाला नहान घालणार आहेत. मग आरती होणार आणि मग आम्ही इथून निघणार. त्यामध्ये मंदिर आहे. इथे आमचे न्यूली वेड्स दंडवत. ब्लॉगमध्ये फक्त दंडवत. फक्त मला वाटतं की ब्लॉगचं आपण नावच आहे दंडवत प्रणव. जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलोय. एवढं ऊन आहे की सांगू शकत नाही केवढं ऊन आहे भाई. आता आम्ही तिथे वरती एक मंदिर आहे. तिकडे वरती एक मंदिर आहे तिथे चाललोय आणि मग आम्ही तिथे जाऊन नाश्ता करणार आहे जो आम्ही घरून आणणार. Let's go. It's so hot. So freaking hot. चल बाय. चला लय ऊन. लेट्स गो. आम्ही इथून निघणार आहे. आम्ही जेवलो आणि आम्ही जेवायचा व्हिडिओ घ्यायचा विसरलो कारण आम्हाला एवढी भूक लागली. आज मंगळवार म्हणून मी खिचडी खाल्ली आहे. आम्ही पण कारण की ती चालली होती. हॅलो. तर आता आम्हाला अजून एका देवाला जायचं. ते वरचे देव तिकडे. आम्ही खालचे देव केले ते आहेत तिकडे आणि हे देव केले. सो नाउ वी आर हेडिंग ओव्हर देअर. इधर वजह तुम बाजू इधर पाणी. गाईस
दंडवत दंडवत गाईज हाय हॅलो नाही दंडवत 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 दंडवत. ब्लॉग मध्ये येण्यासाठीचे कष्ट बघा समीक्षाताईंचे, पण आलेल्या नाहीत त्या. अरे त्रिश कधी जातोय मागून. लवकर लग्न होऊ द्या. न्यूली वेड्स कपल कमिंग ऑन देअर वेज. कसं झालं दर्शन? दंडवत कम ऑन. दंडवत प्रणाम. तर आता आमचं फायनली दर्शन झालंय सगळीकडचं. आता आम्ही निघालो गाडीकडे. आता जातो मस्त AC मध्ये हवा खातो आणि झोपतो. आणि एक झोप काढतो भाई, बिकॉज टॅन झालो यार खूप. अजून एक पुढचं स्थान आहे. सो लेट्स सी गाईस. खूप ऊन आहे. एवढं तर कधीच झाकून फिरलो नसेल जेवढं आता फिरायला लागतंय. फोन एकदम हिटअप झालाय. भेटूयात नेक्स्ट स्थानवर. भाई वाजलेत 5:06. आम्ही मस्त झोपलेलो गाडीत. एवढं झोपले की विचारू नका. आणि आता बाहेर आलं एवढं ऊन आहे, अंगाला चटका लागतोय लिटरली. 5 वाजता सुद्धा एवढं ऊन आहे इकडे. डेंजर. थोडं पाय मोकळे करतो आणि मग जातो. अजून 15 किलोमीटर. भाई साहब नवरदेवाचं वेगळं चालू आहे. फोटो सेक्शन चालू आहे गाडीसोबत. चला फायनली आफ्टर डिकेड्स आम्हाला एक दुकान भेटलं जिकडे चाय भाई पाणी सुद्धा भेटत नाही. चहा पिऊया आणि पुढे निघूया. कारण की अजून खूप किती 45 मिनिट्स पुढे जायचं आपल्याला. 45 मिनिट्स पुढे जायचं आहे. मग तो देव आहे, मग तिकडे आरती आणि मग आम्ही परत घरी निघणार. एक्झॉस्टेड भाई. थांबणार आहे बोलते का 3ला निघणार रात्री. खूप हाल झाले जेवणाचे. आम्ही फार सांगू शकत नाही आज तुम्हाला. झोपेचे पण. तर आता आम्ही फायनली आमच्या लास्ट डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. कोणतं मंदिर आहे? जाळीचा देव चक्रधर स्वामी. हां, जाळीचा देव चक्रधर स्वामी यांच्या. आता इकडे दर्शन घेतो. त्याच्यानंतर आम्ही जेवणाची सोय बघतोय कुठे आहे का. नाही तर आश्रमातच झोपणार आहे आज, बिकॉज ड्रायव्हर दमलेत खूप. मी बिना फिल्टर. हां दंडवर. चला दर्शन घेऊन येऊया. आणि फायनली आमचं शेवटचं चक्रधर स्वामींच्या मंदिरातलं दर्शन आता झालं आहे. आम्ही येऊन बसलो आहोत इकडे. आम्ही येऊन बसलो इकडे. एकदम पीसफुल जागा आहे. कारण की एवढा हेक्टिक झालं ना दिवसभर की आता डोळ्यांवरनच समजत असेल आमच्या. आम्हाला काहीच करायची इच्छा नाही होते. तर बघूया आता जरा वेळ बसतो आणि मग जेवायला जातो. आणि मग आम्ही इथे स्टे करणार आहे 2-3 तास आणि मग आम्ही परत घरी जाणार आहे. भेटूयात. एवढं दमलेलो की लक्षातच नाही राहिलं रेकॉर्ड करायचं की आम्ही जेवायला थांबलोय. आणि मस्त जेवण झालंय. ड्रेस कोड सगळ्यांचे चेंज झाले. निखिलला तर बघूच नका बाई. आणि मी पण ते अनारकली घातलेलं खूप इरिटेट झालं. मी लगेच नवीन कुर्ती घेतलेली ॲज युजल. इफ यू आर वॉचिंग माय ब्लॉग्स यू नो. मी कुठेही बाहेर गेलं कपडे नाही नेले तर नवीन कपडे घेऊन घालायचे. आणि आता आम्ही जेवलोय. आता पुढचं पुढे बघूया. पण पुढचं पुढे काय होतं ते दाखवण्यासाठी मी आता जागी नाही राहणार आहे. सो आय गेस
बिचारा हमारे क्या हरी का सहारा हेच भेटलं जेवायला. सो येस, आता मी नाही जागी राहणार आहे पुढचं दाखवायला तुम्हाला काय होतंय, कधी पोचते कधी नाही. आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर आमच्या साक्षी आणि निखिलच्या लग्नाचा ब्लॉग नसेल बघितला तर प्लीज जाऊन तो ब्लॉग पण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा गाईस. एवढी मेहनत घेते मी ब्लॉग बनवायला, लग्नात प्रेम असून दाखवा. सुद्धा. लग्नात असून सुद्धा आणि नसून सुद्धा पूर्ण ब्लॉग बनवला मी. सो येस, बोला बाय बाय. झोपून सुद्धा बाय बाय लवी.